स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मला प्रत्येकाचे तुमचे आभार मानायचे आहेत। कोडिंग कोर्सला दिलेला इतका छान प्रतिसाद आहे। काल खूप आपल्याकडे एनरोलमेंट झाली आणि मे बी आपल्याला इतके एनरोलमेंट झाल्यामुळे लवकरच आपल्याला आपले ॲडमिशन्स क्लोज करावे लागतील। आणि काल आपण पहिला आपला लेक्चर पोस्ट केला रात्री 8 वाजता आणि त्याला इतका छान प्रतिसाद होता की निगेटिव्ह कमेंट वगैरे या गोष्टी तर सोडूनच द्या। माझं व्हॉट्सअप फुल ऑफ होमवर्क्स, मी काल काही होमवर्क्स दिले होते त्या होमवर्क्सचे पेजेस आणि वेल विशेसने भरलेलं होतं। इतकं छान वाटत होतं। इतके दिवस माझं व्हॉट्सअप भरलेलं काय असायचं की दादा माझं हे पर्सेंटाईल आहे, मला हे भेटेल का, मला हे माझा हा अडचण आहे, माझी ती अडचण आहे। काल माझं जेव्हा व्हॉट्सअप बघत होतो मी इतकं छान वाटलं की दादा मला हे समजलं, दादा मला बेसिक्सपासून समजलं आणि इतक्या छान छान कमेंट्स होत्या की मी त्या शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही। आणि कित्येक पालकांच्या वेल विशेस होत्या। मला प्रत्येकाला तुमचे आभार मानायचे, कारण तसं बघायला गेलं तर कोडिंग कोर्सला मी काही डेमो लेक्चर दिलं नव्हतं किंवा काहीही असं मी स्पेसिफिक तुम्हाला दिलं नव्हतं की यावरून तुम्ही ॲनालिसिस करावं की मी कसं शिकवेन, हे मला मान्य आहे। तरी पण तुम्ही प्रत्येकाने माझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि एवढी मी गॅरंटी देतो, तुम्ही जेवढा माझ्यावर विश्वास ठेवला आहे मी नक्कीच त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। तुम्ही प्रत्येक पालकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने माझ्यावर विश्वास ठेवला आहे की मी दादा कोडिंग व्यवस्थित शिकवेन। या सगळ्या एक्सपेक्टेशन्स तुमच्या माझ्याकडून आहेत। आज जसं पहिलं लेक्चर झालं तसंच लास्टपर्यंत तुमचे व्यवस्थित लेक्चर्स होतील आणि तुम्ही नक्कीच कोडिंगचं जे तुमचं बेसिक नॉलेज आहे ना ते नक्कीच 101% मी परफेक्ट करून घेण्याचा प्रयत्न करेन। राहिला विषय की ज्यांनी मला काल व्हॉट्सअपवर कमेंट्स केले होते, कालचं लेक्चर कसं वाटलं, जरी व्हॉट्सअप केलं नसेल तर मला आज यूट्यूबमध्ये तुमची कमेंट बघायची आहे। लक्षात घ्या, तुम्हीच माझे ब्रँड अँबॅसिडर्स आहात। मला आनंद कधी होईल एखादा लेक्चर पोस्ट केला आणि त्याच्यावर एखादी छान कमेंट आली, त्याच्यासारख्या आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही। त्यामुळे प्रत्येकाची कमेंट, ज्यांनी काल लेक्चर बघितलं आहे, लेक्चर कसं वाटलं, प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये कळवायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येकाला समजेल की कसं आपलं लेक्चर होतं, कसं आपला फर्स्ट डे झाला आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत कसा होता। आणि एक गोष्ट मेन्शन करायची व्हिडिओ सुरू करण्याआधी, तुमच्यासाठी डाऊट्स गुरु आपल्याकडे अवेलेबल आहे। तुम्ही ॲपमध्ये ड्रायव्हरमध्ये चेक करा, डाऊट्स नावाचं ऑप्शन आहे, तिथे तुम्ही तुमचा डाऊट्स पोस्ट करा, त्यांना त्रास द्या। पूर्ण टीम तुमच्यासाठी कोडिंग कोर्सची रेडी आहे। तुम्हाला जिथे वाटतंय हा डाऊट आहे दादा, तुम्ही त्यांना विचारा, ते नक्की तुमचा डाऊट सॉल्व्ह करून देतील। आणि जर तुम्हाला वाटतंय की ते मेसेज, ॲक्च्युली पहिल्यांदा तुम्ही मेसेजवर बोलाल, जर मेसेजमधून तो डाऊट सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की प्लीज माझ्यासाठी एखादी झूम मीटिंग अरेंज कराल का, तर ते नक्की तुमच्यासाठी झूम मीट अरेंज करतील आणि त्याच्यावरून तुमचा डाऊट सॉल्व्ह करतील। सो प्लीज घाबरू नका, नक्की बिंदास, ते तुम्ही त्रास द्यावं म्हणूनच मी त्यांना ठेवलेले, ती मुलं त्यासाठीच थांबली आहेत। तुम्ही नक्की त्यांना त्रास द्या, डाऊट येतोय मनात, त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांच्याकडून नक्की सोल्युशन घ्या, ते तुमच्यासाठीच थांबलेली आहेत। जी मुलं अजूनसुद्धा एनरोल करायची राहिली आहेत, वाट बघू नका, लवकरात लवकर एनरोल करा, कारण मला जसं दिसतंय काल खूप सारे एनरोलमेंट झाले आणि मे बी आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये आपले ॲडमिशन्स क्लोजसुद्धा या बॅचचे करावे लागतील। आजच्या व्हिडिओच्या टॉपिककडे येऊया। आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे पालकांसाठी। लक्षात घ्या, मला हे कॉलेज पाहिजे, मला ते कॉलेज पाहिजे, हे सगळं म्हणणं सोपं आहे, पण शेवटी पालकाला प्रत्येक त्याच्या 4 वर्षाची काळजी घ्यायची आहे। असं नसतं की मी पहिल्या वर्षाची कॉलेजची फीस भरली म्हणजे झालं। त्या मुलाचा जेवणाचा खर्च असतो, त्या मुलाचा राहण्याचा खर्च असतो, पुस्तकं, वह्या, कपडे, असे खूप सारे खर्च असतात आणि एकीकडे सुद्धा आपण कमी पडू शकत नाही ॲज अ पॅरेंट। आणि मी जर मोठा भाऊ म्हणून बघितलं तर मला कुणालाही, माझे जर हे सगळे लहान बहीण भाऊ बघितले तर आपल्याला कमी नाही पडता येणार आहे। त्यांना जी काही गरज आहे, कारण एक तर शहर सोडून जात आहेत तर त्यांना मेसचे पैसे महिना टू महिना गेलेच पाहिजेत, त्यांना रूमचं भाडं असेल, फ्लॅटचं भाडं असेल, ते पण महिना टू महिना गेलंच पाहिजे, प्लस तुमच्या कॉलेजच्या फीस वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्याच लागणार आहेत। मग तुम्ही तुमच्या 4 वर्षाचं पुढचं फायनान्शियल प्लॅनिंग या मुलांसाठी करू शकावं म्हणून हा व्हिडिओ मी स्पेशली पॅरेंट्ससाठी बनवतो आहे। आणि स्टुडंट्सनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, याचं ॲनालिसिस करायचं आहे। काही याच्यामध्ये मी ट्रिक्स सांगतो आहे, काही मी कॅच पॉईंट सांगतो आहे, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि हे कॅच पॉईंट जर पॅरेंट्सच्या लक्षात आले नसतील, पॅरेंट्सने हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा, सो दॅट पूर्ण तुमची पुढची 4 वर्षाची प्लॅनिंग करायला त्यांना हेल्प होईल। लक्षात घ्या, सगळ्यात मोठा खर्च तुमच्या 4 वर्षाच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुमची कॉलेजची फीस असते। ओके, तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मला स्कॉलरशिप किती मिळणार आहे, मला किती खर्च येणार आहे, हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे। ऑलरेडी इंजिनिअरिंगला खर्च किती यावर आपण बोललो आहे, ओके, पण ॲक्च्युअली त्यात सगळ्यात मोठा पार्ट असतो तुमच्या कॉलेजची फीस।
तर ते कॉलेजची फीस किती लागणार आहे यावर आज आपण डिस्कस करणार आहेत. पूर्ण महाराष्ट्र स्टेटची पॉलिसी काय, प्रत्येक कॉलेजची जी फीस आहे ही कशाच्या बेसिसवर डिसाईड करत होते आणि मग तुम्हाला किती फीस पडणार आहे कॅटेगरी वाईज हे आज आपण पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. ओके, लक्षात घ्या. समजा एका कॉलेजची फीस 1.5 लाख आहे. ओके, तर ती काही कॉम्पोनंट्समध्ये डिवाइड केलेली असते. ओके, प्रत्येक गोष्ट जसं आपण म्हणू शकतो की एक ग्रुप आहे. तो फीस म्हणजे काही ना काही गोष्टींचा ग्रुप आहे. जसंच की तुमची जेव्हा एक टोटल फीस समजा तुमच्याकडून 1 लाख रुपये घेतले जात आहेत, तर त्यातला काही पार्ट हा ट्युशन फीस म्हणून घेतला जातो, काही पार्ट हा डेव्हलपमेंट फीस म्हणून घेतला जातो, काही पार्ट हा ऑदर्स म्हणून घेतला जातो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर पनीरची भाजी, दुसरी काही तंदुरी मागवली असेल किंवा मग दुसरी काही भाजी मागवली असेल, त्या सगळ्याचं मिळून टोटल बिल तुम्हाला दिलं जातं, त्याला आपण टोटल फीस म्हणतो. राईट, पण प्रत्येक भाजीचं फीस जे काही चार्ज असतो तो वेगळा असतो. पुन्हा GST वगैरे म्हणजे ऑदर्स या गोष्टी पण तुम्हाला लागत असतात. सेम इथे सुद्धा तुमची जी कॉलेजची फीस असते एक टोटल बिल असतं, त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्पोनंट्स असतात. जसे इकडे भाज्या आहेत तसे इकडे वेगळे कॉम्पोनंट्स आहेत. मग हे कॉम्पोनंट्स काय समजून घ्या. पहिला महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे ट्युशन फीस. म्हणजे तुमच्या फीसमध्ये एक काय असतं, ट्युशन फीस. ही ट्युशन फीस का समजून घेणं महत्त्वाचं हे पुढे लक्षात येईल. पण ट्युशन फीस म्हणजे काय समजून घ्या. ट्युशन फीस म्हणजे शिकवण्याचा खर्च. ओके, जो शिक्षक असतात ते शिकवत असतात. राईट, मध्ये शिकवण्याला जे काही खर्च लागतो त्याला आपण बेसिकली ट्युशन फीस म्हणतो. ओके, आपण ट्युशन लावतो शिक्षकाकडे एखादं, तर ती ट्युशन असते. राईट, तर ते ट्युशन फीस असा हे शब्द आहे. म्हणजे याचा बेसिक अर्थ काय असतो की शिक्षणासाठी लागणारा खर्च, शिकवण्यासाठी लागणारा खर्च. डेव्हलपमेंट फीस याचा अर्थ काय असतं, कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतं, पाण्याचं सोय असते किंवा बऱ्याचशा काही लायब्ररीज असतात किंवा बऱ्याचशा इन्फ्रास्ट्रक्चर असतं, बिल्डिंग असते, बिल्डिंगमध्ये काम असतं, कॉलेजमध्ये रस्ता असतो किंवा गार्डन असते, सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट अंडर येतात. राईट, तर हे पण मेंटेन करावं लागत असतं कॉलेजला, विद्यार्थ्यांसाठी आणि टीचर्ससाठी. तर ही जी फीस आहे ही डेव्हलपमेंट फीसमध्ये ठेवली जाते. ओके, पहिला प्रकार झाला ट्युशन फीस, शिकवण्यासाठी एज्युकेशन रिलेटेड खर्च. ओके, आणि डेव्हलपमेंट फीस इज इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ऑदर एज्युकेशन. ओके, ऑदर्स म्हणजे काय, आता बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये जिम आहे, बऱ्याचशा कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीची वेगळी फीस असते, पुन्हा आपलं योगा असतो किंवा लायब्ररी असते, एखादे वेगवेगळे जे काही फीस असतात या सगळ्या ऑदर्समध्ये असतात. हे जास्तीत जास्त 5,000पर्यंत असतो ऑदर्स. आणि ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस प्रत्येक कॉलेजची व्हॅरी करते. मग हे समजून घेणं का गरजेचं आहे लक्षात घ्या. मी जर तुम्हाला म्हणलं की लक्षात घ्या, समजा तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात. ओके, आणि ओपन कॅटेगरीची 50% माफ होते. ओके, मी जर तुम्हाला हे ॲक्च्युली काय होत असतं 50% माफ होत असते. मग समजा एका कॉलेजची फीस 1,20,000 आहे, तर तुम्ही लॉजिक कराल 50%, 1,20,000चं 50% म्हणजे मला 60,000 भरायचे. ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं, तुम्हाला 80,000 भरायचे असतात. ओके, त्याचं कारण समजून घ्या. तुम्हाला जे म्हणलं जातं ना की तुम्ही SC कॅटेगरीचे आहे तर तुम्हाला 100% माफ आहे. समजा तुम्हाला म्हणलं जातं की तुम्ही OBC कॅटेगरीचे तुम्हाला 50% माफ आहे. समजा तुम्ही EWSचे आहात किंवा ओपनमध्ये तुमचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, तर काय म्हणलं जातं, तुमच्या फीसमध्ये तुम्हाला 50% सवलत मिळेल. पण लक्षात घ्या, ते फीसमध्ये मिळत नसते, ते ट्युशन फीसमध्ये मिळत असते. डेव्हलपमेंट फीस ही तुमची माफ होत नसते. ही गोष्ट लक्षात घ्या. हे असं वेगवेगळ्या कॉम्पोनंट्समध्ये सांगायची गरज काय पडते. पालकांना काय वाटतं की कॉलेजची फीस आहे 1,40,000 रुपये. रेट 1,40,000 आहे तर मला 50% स्कॉलरशिप मिळते. मग 50% स्कॉलरशिप मिळते तर 70,000 फीस झाली. मग जेव्हा ते ॲडमिशन घ्यायला जातात तेव्हा लक्षात येतं की कॉलेजची फीस तर 90,000 पडते, कारण डेव्हलपमेंट फीस तर माफ होत नसते, किंवा मग कधी कधी 1 लाख पडते. आणि मग तेव्हा त्यांची पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग बिघडते. ठीक आहे, जी अप्पर मिडल क्लास आहेत त्यांच्यासाठी एक वर्षाचे 20-30,000 मे बी मॅटर करत नसतील, पण जेव्हा तुम्ही 4 वर्षाच्या हिशोबाने बघता हा जर फरक तुमच्या लक्षात आला नसेल तर मे बी तुम्ही 1 लाखाचा फरक अंदाजे तुम्ही विसरताय. ठीक आहे, तर याच थोड्याशा अजून गोष्टी डिटेलमध्ये लक्षात घेऊया. पुन्हा सांगतो, ट्युशन फीस म्हणजे बेसिक फीस. जे काही गोष्टी माफ होणार आहेत त्या तुमच्या ट्युशन फीसमध्ये होणार आहेत, डेव्हलपमेंट फीसमध्ये माफी नसते. ओके, म्हणजे मी जर तुम्हाला म्हणलं तुम्हाला 50% सवलत देतो आणि समजा तुमची ट्युशन फीस 1 लाख आहे, डेव्हलपमेंट फीस 20,000 आहे आणि ऑदर्स सध्या सोडून देऊया, काहीच नाही आहे समजा, तर तुमची जी ट्युशन फीस आहे तुम्हाला 50% सवलत असेल तर तुमची ती 50,000 होईल 1 लाखच्या जागी. आणि डेव्हलपमेंट फीस जी काय असेल समजा 20,000 होती तर हे 50,000 आणि 20,000 70,000 तुम्हाला फीस भरावी लागणार आहे. ओके, हे झालं बेसिक. ओके, आता समजून घ्या कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते. मेन गोष्ट प्रत्येकाच्या मनात काय असतं, आता मला 1% आले, मला 10% आले तर मला स्कॉलरशिप मिळणार का. तुम्ही जर कॅप राऊंड्स थ्रू ॲडमिशन घेताय आणि तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. ओके, सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे
की तुम्ही कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन घेतलं पाहिजे. बघा कित्येक मुलं काय करतात, मॅनेजमेंटने ॲडमिशन घेतात, डायरेक्टली कॉलेजमध्ये पैसे देतात. ओके, तर त्यांना स्कॉलरशिप मिळत नसते. बरीचशी मुलं काय करतात, स्पॉट राऊंड थ्रू ॲडमिशन घेतात लास्टला, त्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळत नसते. मग तुम्ही जर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 या प्रोसेस थ्रू गेलात आणि तुमचं पर्सेंटाईल काहीही असू द्या तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. दुसरा क्रायटेरिया काय, याच्यात पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया नाही आहे. पहिला क्रायटेरिया आहे तुम्ही कॅप राऊंड थ्रू गेलं पाहिजे. दुसरा क्रायटेरिया महत्त्वाचा हा आहे की तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी हवं आहे. ओके, आणि तिसरा क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा की तुमच्याकडे सपोर्टिंग सगळे डॉक्युमेंट्स हवेत. जर तुम्हाला SC कॅटेगरीचे बेनिफिट्स हवेत तर तुम्हाला SC कॅटेगरीची कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट या गोष्टी तुम्हाला असल्या पाहिजेत. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स कंप्लीट असले पाहिजेत, तर तुम्हाला सगळ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. याच्यापैकी जर सगळं आहे तर तुम्हाला नक्कीच स्कॉलरशिप मिळणार आहे. मग जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुमचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे किंवा तुम्ही EWS कॅटेगरी असेल किंवा OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला ट्युशन फीसमध्ये 50,000 कमी होतात. ट्युशन फीसमध्ये 50% कमी होतात. ओके, हे नोट डाऊन करून ठेवा. मी पुढे 2-3 कॉलेजेसचे तुम्हाला एक्झाम्पल्स देणार आहे. ओके, आणि इथे काही कॅच पॉईंट्स आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, तो ओपनमध्ये असाल किंवा EWS मध्ये असाल किंवा OBC ही तुमची कॅटेगरी असेल तर तुमची पूर्ण फीस माफ होणार नाही आहे. पुन्हा सांगतोय, ट्युशन फीस फक्त तुमची 50% माफ होणार आहे. 1 लाख ट्युशन फीस असेल तर 50,000 भरावी लागेल, पण डेव्हलपमेंट फीस मात्र तुम्हाला पूर्ण भरावी लागणार आहे. ही गोष्ट क्लिअर ठेवा. ओके, जर तुमची कॅटेगरी SC असेल, ST असेल किंवा SBC असेल किंवा VJNT असेल, ओके, या कॅटेगरीजमध्ये तुम्ही असाल तर मात्र तुमची ट्युशन फीस ही 100% माफ होणार आहे. म्हणजे ट्युशन फीस 1 लाख होती, राईट, आणि डेव्हलपमेंट फीस 20,000 होती मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये. तर समजा तो EWS कॅटेगरी किंवा OBC किंवा ओपनचा असेल त्यासाठी इथे ट्युशन फीस पडेल 50,000 आणि हे 20,000 70,000. पण तो जर SC, ST किंवा SBC किंवा VJNT या कॅटेगरीमधून तो स्टुडंट बिलॉंग करत असेल तर त्याला ट्युशन फीस 1 लाखच्या 1 लाख माफ होईल आणि त्याला फक्त डेव्हलपमेंट फीस भरावी लागेल जी की फक्त 20,000 असणार आहे. आता ही जी डेव्हलपमेंट फीस आहे ती SC आणि ST कॅटेगरीसाठी ती सुद्धा बऱ्याचशा कॉलेजमध्ये माफ होते आणि बऱ्याचशा कॉलेजमध्ये माफ होत नाही. पण डेव्हलपमेंट फीस शक्यतो कमी असते. पण मी दोन्ही प्रकारचे उदाहरण आता तुम्हाला पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये देणार आहे. ओके, आणि अजून एक मेन गट असतो, लक्षात घ्या, TFWS. याच्यावर मी उद्या वेगळा व्हिडिओ बनवतो. पण TFWS म्हणजे काय, ट्युशन फीस वेव्हियर स्कीम. ही स्कीम गव्हर्नमेंटची आहे आणि ही स्कीम बनवलेली आहे टॉपर्ससाठी. ओके, जी मुलं टॉप येतात त्यांना गव्हर्नमेंट 100% त्यांची स्कॉलरशिप माफ करतं. लक्षात घ्या, एक समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा वर्ग आहे त्यामध्ये 60 मुलं असतात, तर त्याच्यातली जी टॉप 3 मुलं असतात ज्यांचं टॉप 3 CETचे पर्सेंटाईलच्या हिशोबाने त्यांना हे TFWS स्कीम मिळत असते. मग याला कसं अप्लाय करायचं, ही स्कॉलरशिप कशी अवेल करायची, याला काय डॉक्युमेंट्स लागतील यासाठी वेगळा व्हिडिओ बनवतो. पण TFWSच्या मुलांना सुद्धा काय मिळतं, 100% स्कॉलरशिप माफ होते. म्हणजे या केसमध्ये त्याची ट्युशन फीस 1 लाखच्या 1 लाख माफ होणार, त्याला फक्त डेव्हलपमेंट फीस भरावी लागेल. यावर वेगळा व्हिडिओ बनवेन मी. ओके, आय होप इथंपर्यंत तुम्हाला सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या एवढं तरी लक्षात आलं आहे की काय असतं, माझ्या कॅटेगरीप्रमाणे माझी ट्युशनची फीस कमी होणार आहे. मग तुमच्या या एक्झाम्पलनुसार तुम्ही खुश असाल. ओके, मी SC कॅटेगरीचा आहे किंवा मी OBC कॅटेगरीचा आहे तर ठीक आहे ना दादा, की माझी जर समजा 1,20,000 फीस आहे. ओके, तर काय होतं आहे की 1 लाखामधले 50,000 तर माझे माफ होत आहेत, कारण दरवेळेस मोस्ट कॉमनली ट्युशन फीस जी असते ती जास्त असते. ट्युशन फीस जास्त असते, डेव्हलपमेंट फीस ही कमी असते. ट्युशन फीस लाखात असते, हजारात असते, 80,000, 90,000 किंवा 1 लाख, आणि डेव्हलपमेंट फीस ही 10-20,000 एवढीच असते, है ना. आणि तुम्ही खुश असाल की अरे एवढे माझे पैसे वाचत आहेत, राईट. पण याच्यामध्ये काही कॅच पॉईंट्स आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, आता मी काही तुम्हाला एक्झाम्पल देतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडिओ मी का बनवतोय. आता आपण सगळ्यात पहिले PCCOE, सगळ्यांना हे कॉलेज माहिती आहे, PCCOE पुणे, याच्याबद्दल बोलूया. ओके, PCCOE कॉलेज आहे ना, त्याची ट्युशन फीस 1,20,000 आहे. ओके, तुम्ही नोट डाऊन करा, मी आता लिहित नाही आहे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुमचं जर PCCOE कॉलेज आहे त्याची ट्युशन फीस जी आहे ती 1,20,000 आहे. डेव्हलपमेंट फीस ही 20,000 आहे. ओके, आपण ऑदर्स सध्या सोडून देऊया. 1,20,000 त्याची ट्युशन फीस आहे. डेव्हलपमेंट फीस ही किती झाली, 20,000, म्हणजे 1,40,000 त्याची टोटल फीस आहे प्रत्येक मुलासाठी, ओपन कॅटेगरीसाठी. आता जर एखादा मुलगा आहे जो ओपन कॅटेगरी 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी EWS किंवा OBC असेल तर त्याला काय पडेल रे, 1,20,000 ट्युशन फीस होती तर ती 60,000 झाली, कारण यांना 50% ऑफ आहे. ट्युशन फीसवर ऑफ आहे, पूर्ण फीसवर नाही आहे, ट्युशन फीसवर ऑफ आहे, त्याच्यामुळे इथे झाले त्यांचे 60,000 आणि डेव्हलपमेंट फीस 20,000, तर त्यांना किती पडेल, या कॅटेगरीला 80,000 फीस पडेल. तेच जर ती मुलं SC, ST किंवा SBC, VJNT कॅटेगरीचे असतील तर त्यांना मात्र ट्युशन फीस पूर्णच्या पूर्ण माफ होईल. म्हणजे 1,20,000 डिरेक्टली माफ, फक्त त्यांना डेव्हलपमेंट फीस भरावी लागेल जी की 20,000 असेल.
ओके, आय होप तुमच्या हे प्रत्येकाला क्लिअर आहे. ओके, आणि जर तुम्ही TFWS मधून असाल तेव्हा सुद्धा तुमची ट्युशन फीस माफ होईल, म्हणजे 1,20,000 माफ होईल. वा, किती छान उदाहरण आहे दादा, मस्त आहे की ट्युशन फीसमध्ये एवढी आम्हाला सवलत भेटते. पण या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं, ट्युशन फीस खूप जास्त होती. ओके, 1,20,000 ही ट्युशन फीस होती आणि डेव्हलपमेंट फीस ही खूप कमी होती. आता VJTI हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. ओके, आता इथे बघा, इथे TFWS मध्ये जो मुलगा होता त्याला जास्तीत जास्त 20,000 फीस पडणार होती, बरोबर आहे. आता आपण दुसरं कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया, तो आहे VJTI. ओके, VJTI गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. आता इथे तुम्ही कॅच पॉईंट लक्षात घ्या, मगाशी ट्युशन फीस ही 1,20,000 होती, इथे मात्र ट्युशन फीस ही फक्त 15,000 आहे. ओके, आणि तुमची डेव्हलपमेंट फीस ही 40,000 आहे. ओके, टोटल कॉलेजची फीस किती झाली हे आपण 15च्या जागी मी 20 धरतो सोपं कॅल्क्युलेशन होण्यासाठी. 15,000 आहे पण आपण चला 20 धरू. ओके, ही 20 आणि ही 40. ओके, म्हणजे लक्षात घ्या, जर 50% ऑफ केलं तर तुमचे किती गेले रे? आता ट्युशन फीस समजा 15,000 आहे तर 7,500च तुमचे गव्हर्नमेंट माफ करते. मगाशीच्या केसमध्ये 60,000 गव्हर्नमेंट तुमचे माफ करत होतं, गव्हर्नमेंट तुमच्यावरचे 60,000 भरणार होतं. आता इथे ट्युशन फीसच त्यांनी किती ठेवली आहे? 15,000. म्हणजे ओपन EWS OBC कॅटेगरीच्या मुलांची फीस फक्त किती कमी झाली? 7,500, कारण डेव्हलपमेंट फीस माफ होत नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे SC ST कॅटेगरीची इथे डेव्हलपमेंट फीस पण माफ होते, ट्युशन फीस पण माफ होते. पण हे जर प्रायव्हेट कॉलेज असतं तर त्यांची डेव्हलपमेंट फीस सुद्धा माफ झाली नसती. म्हणजे लक्षात येतंय तुमच्या की असे काही कॉलेजेस आहेत की जिथे ट्युशन फीस खूप जास्त आहे. ओके, मग तिथे तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, तिथे तुम्हाला फायदा होणार, तुमचे 60,000 माफ करेल गव्हर्नमेंट. पण असेही महाराष्ट्रात बरेचसे कॉलेजेस आहेत ज्याची ट्युशन फीस खूप कमी आहे, 10,000 15,000, आणि डेव्हलपमेंट फीस 60,000 50,000 70,000 आहे. आणि तिथे जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला स्कॉलरशिप ही 7,000 8,000 एवढी पडेल, आणि मग मात्र तुम्हाला डेव्हलपमेंट फीस पूर्ण भरावी लागेल, प्लस ऑदर्स एक 5-10 हजार जी काही कॉलेजची फीस असते ती तुम्हाला भरावी लागेल. आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात येतोय. इथे पॉईंट 10,000 किंवा 20,000चा नाही आहे. लक्षात घ्या, एकदा तुम्ही कॉलेज घेतलं की तुम्ही त्यांना नाही म्हणू शकत की मी असं बघितलं नव्हतं की तुमच्या फीसचं स्ट्रक्चर असं आहे. रेट लक्षात घ्या, एखादा मुलगा PCCOE मध्ये ॲडमिशन घेतोय तर त्याने जर TFWSने ॲडमिशन घेतलं, ही गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे, तर त्याला 20,000 त्याचं ॲडमिशन होतं. आणि VJTI जे की गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथे ॲडमिशन घेतलं तर त्याला 45,000 लागतात TFWSने. का बरं जास्त लागतात त्याला? तर TFWSने अप्लाय करून त्याचा काय फायदा झाला VJTI मध्ये? काहीच नाही, कारण इथे ट्युशन फीस ही खूप कमी आहे. ही जी स्कॉलरशिप आहे ट्युशन फीसवर आहे. यांचं म्हणणं काय आहे की TFWS म्हणजे ट्युशन फीसमध्ये आम्ही 100% ऑफ देऊ, पण 100% ऑफ देत आहे पण ट्युशन फीस ही 15,000 आहे. फक्त या मुलाचे 15,000 माफ झाले, पण डेव्हलपमेंटचं त्याला 40,000 भरावेच लागतील. पण सेम PCCOE प्रायव्हेट कॉलेज आहे, इथे काय झालं, त्याचे 1,20,000 माफ झाले आणि त्याला डेव्हलपमेंट फीस फक्त जी काही 10-15,000 होती तेवढी भरावी लागली. ओके, म्हणजे कॅच पॉईंट लक्षात घ्या, फक्त ओव्हरऑल कॉलेजची फीस बघू नका की या कॉलेजची फीस 1,40,000 आहे, या कॉलेजची फीस एवढी आहे, या कॉलेजची फीस तेवढी आहे. तुम्ही बाय फर्गेशन करून बघा की माझ्या कॅटेगरीला किती बसतीये, मला किती भरावी लागणार आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर 20-30 हजाराचा फरक पालकांसाठी खूप मोठा आहे. लक्षात घ्या, 30,000 जर तुम्ही वेगळे दर वर्षाचे काढता, 1,20,000चा तो फरक पडतोय. आणि 1,20,000चा फायनान्शियल जर डिफरन्स पडत असेल त्यांच्या प्लॅनिंगमध्ये, तर नक्कीच हा त्रास तुम्हालाही सहन करावा लागेल आणि पॅरेंट्सलाही सहन करावा लागेल. आणि एकदा ॲडमिशन झालं की या गोष्टीला ना तुम्ही काही करू शकता ना मी काही करू शकतो. सो स्पेशली हा व्हिडिओ बनवला आहे की लक्षात घ्या बाळांनो, केसेस चेंज होत राहतात, जशी कॅटेगरी बदलते तशी ही केस बदलते. सो मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की यावेळेस लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा तुमची कॉलेजची लिस्ट बनवताय तेव्हा तिथे बाकीच्या कॅटेगरीची फीस किती आहे आपल्याला काही गरज नाही. माझी SC कॅटेगरी असेल तर मी SCचं बघेन, OBC असेल तर OBC, ओपन असेल तर ओपन. पुढे लिहा की मला ॲक्च्युअल किती फीस पडणार आहे आणि त्याप्रमाणे पॅरेंट्सना दाखवा की मी हे कॉलेज जरा प्रेफर करतोय तर मला ही अशी प्लॅनिंग करायची. प्लीज लक्षात घ्या, कशाचंही सोंग करता येतं. ओके, मी श्रीमंत असल्यासारखं दाखवू शकतो, मी गरीब असल्यासारखं दाखवू शकतो, किंवा मी काहीही दाखवू शकतो, दाखवता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. हे पैसे पॅरेंट्सना अरेंज करायचे, त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींना टाईम द्या, या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगा, तरच ते मेंटली प्रिपेअर्ड राहतील आणि फायनान्शियली प्रिपेअर्ड राहील. आणि मध्ये मग तुम्हाला कुठेही या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये त्रास होणार नाही. मी कित्येक मुलं बघितली आहेत, माझे मित्र होते की वालचंदमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं
आम्हाला वाटायचं की वालचंद चांगली, म्हणजे वालचंद कॉलेज भारीच आहे, पण आम्हाला वाटायचं की आता त्याचं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असल्यामुळे खूप कमी फीस असेल. तर नंतर आमच्या लक्षात आलं की त्याला 7,500 स्कॉलरशिप मिळायची, जास्त मिळायची नाही. मग तो आम्हाला सांगायचं की अरे तुम्ही प्रायव्हेटमध्ये असू तर तुम्हाला एवढी स्कॉलरशिप मिळते, आम्हाला खूप कमी मिळते. ठीक आहे, तर या गोष्टी पुन्हा होऊ नये. आणि कसं असतं, फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असणं जास्त गरजेचं आहे. फक्त काही फीस हा विषय नाही, त्यानंतर तुमचा राहायचा खर्च असतो, हॉस्टेलचा खर्च असतो, मेसचा खर्च असतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनान्शियली प्लॅन कराव्या लागणार आहेत. आय होप प्रत्येकाला मला काय सांगायचं आहे ते लक्षात आलं असेल. मे बी मी गोष्टी रिपीट केल्या असतील थोडं बोलता बोलता, पण मला तळमळीने हेच गोष्ट सांगायची वेळ आणून की ही चूक करू नका. ही चूक तुमच्या पॅरेंट्ससाठी फार त्रासदायक ठरू शकते. ठीक आहे, आय होप प्रत्येकाला व्हिडिओ आवडला असेल. फर्स्ट लेक्चर कसं झालं हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. प्लस हे व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.